हाय एव्हरीवन, कसे आहेत सगळे? सगळे छान असाल तर हे सगळं बघून तर समजलं असेल की मी कुठं आली आहे ते. मी आली आहे इथं राधिका रोडच्या बिग बाजारमध्ये, जो रिलायन्सचा आहे. तर आम्ही आलेलो, म्हणजे माझी फ्रेंड आणि मी, आम्ही असे दोघेजणी आलो आहे. तर घ्यायचं होतं थोडं सामान, पण आपण आल्यानंतर थोडंसं बघत नाही ना, आपण सगळं बघितल्याशिवाय जातं, बऱ्यापैकी लेडीज. तर मला घ्यायचे होते गहू आणि थोडं काही साहित्य घ्यायचं होतं. पण मी पहिल्यांदा वरच्या सेक्शनमध्ये, कधीही येऊ देत, मी वरच्या सेक्शनला पहिले येते आणि मग खाली बघते. तर आम्ही दोघीजणी, म्हणजे माझी फ्रेंड आणि मी, आल्यानंतर काही वेगळं दिसते का ते बघत होतो. तर मग काचेच्या वस्तू मी कधीही येऊ देत, मी बघतेच. मला खूप आवडतं ह्या गोष्टी बघायला, आणि प्रत्येक गोष्टीला हात लावून बघायला नाही. असं फक्त डोळ्याने बघून आवडत नाही, हात लावून किंवा कसं आहे, काय आहे, पुन्हा प्राईस किती आहे, किती ऑफर चालू आहे, हे सगळं बघत असते मी. तर मला पण काचेचा एक डब्बा घ्यायचा होता, जेणेकरून मी पीठ मळल्यानंतर, गव्हाचं पीठ मळल्यानंतर त्याच्यामध्ये ठेवेन. तर फायनली मी आज डिसाईड करून आलेलेच की घेऊनच जाणार, आणि तसंच केलं. तर आम्ही तेवढं बघून नाही चालत आहे ना, आपल्याला कसं सगळंच बघायचं आहे बाकीचं पण. मग कप कसे आहे, डिझाईन कशी आहे, कसं आवडते, मग घरामध्ये अजून काय काय गोष्टी घेता येतील, किंवा त्याची प्राईस कशी आहे, किंवा आपण ऑनलाईन कशी मिळते, आपण हे सगळं बघत असतो. मग त्याच्यानंतर नवीन मार्केटमध्ये काय आलं आहे हेही मला बघायला खूप आवडतं. आणि माझी मुलं खूप जण विचार करत असेल कुठं ठेवून आली हे. तर मुलांना मी दोघांनाही झोपवून आले. आता झोपवून आले तर सोबत कोण आहे, तर माझा मोठा मुलगा तो स्कूलमधून आलेला, मी त्याला अभ्यासाला बसवलं आहे आणि त्याच्यासोबत ते दोघंजण झोपलेली आहेत. तर म्हणून मी आले बाहेर, आणि मी बऱ्यापैकी दुपारच्या वेळेला बाहेर पडते मुलं झोपल्यावरती, कारण त्या दोघांना घेऊन यायचं म्हणजे ते दोघांना बघायचं की आपल्याला जे बघायचं ते बघायचं. तर बघा, हा फोटो बघून समजलं असेल दिवाळी जवळ आली आहे ते. मला हे बघून खूप छान वाटलं, खूप छान त्यांनी मांडलेलं होतं ते. तर आता सगळं बघून झाल्यानंतर आता आपण कपडे न बघता जाणं शक्य तरी आहे का? तर चला, आम्ही दोघीजणी आलो कपडे बघायला. म्हणजे बघत होतो, घ्यायचं नाही घ्यायचं त्या नंतरच्या गोष्टी, पण बघायला तर काहीच इश्यू नाही आहे. पुन्हा मला हे सगळं बघत असताना मी चपल्याही बघितल्याशिवाय कधीच जात नाही. मला वेगवेगळे सेक्शनमध्ये जाऊन वेगवेगळे काय काय आहेत ते सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. तसंच मी कपडे बघितली, तर ती पण ट्राय करून बघते हे कसं दिसते, ते कसं. ते स्माइली फेसमधला क्रॉप टॉप आहे ना, तो दोघींनाही खूप आवडलेला, पण आम्ही घेतला काही नाही. तर चला, खालच्या सेक्शनमध्ये खरं मेन काम तर खाली होतं. आम्ही वरती असंच फिरायला आलेलो. तर खाली खरं आम्हाला गहू वगैरे घ्यायचे होते, तिलाही काही थोडंसं खायचं वगैरे घ्यायचं होतं मुलीसाठी, मलाही काही थोडंफार घ्यायचं होतं. तर आम्ही उतरलो लिफ्टने खाली. तर गहू बघत होते, आणि सांगायचं म्हणजे मी जो गहू घेते तो गहू खरंच संपत आलेला होता. नशीब मी जरा लवकरच आले, जेवढा होता तेवढाच मला मिळाला. तसंही मी 5 किलोच घेते आणि तेवढा मला मिळाला. पॅक केला, सगळा संपलेलाच. थोडा वेळ झाला तर तोही मिळाला नसता मला. तर ते करत करत आता फक्त गहू घेऊन चालणार आहे का? नाही चालणार आहे, कारण आपण आल्यानंतर आता अशा ठिकाणी आल्यानंतर थोडासा खर्च होतच नाही. मग मुलांसाठी काही ते खायला प्यायला बघितलं पाहिजे. तर मग मी चोकोज, पास्ता वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी बघत होतो दोघीजणी. तिने काही थोडं घेतलं, मी थोडंसं घेतलं. तसं घ्यायचं जास्त काही नव्हतं, पण आल्यानंतर मुलांना पण काही ना काही ते घेतलंच पाहिजे ना. तर असंच बघत होतो. तर काजू कतलीची प्राईस बघत होतो आम्ही बाहेरमध्ये, बाहेर कशी आणि इथं कशी मिळते ते पाहत होतो. तर चला, बऱ्यापैकी खरेदी सगळी झाली आणि खूप वेळ झालं बाहेर आहे, त्याच्यामुळं घरी गेलं पाहिजे. तर चला, मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि प्लीज काही वाटत असेल, कशी व्हिडिओ वाटतात ते कमेंट करा, आणि मला भरभरून प्रतिसाद द्या. तर चला, ही माझी फ्रेंड आहे. चला, दोघी मिळून बाय करतो. बाय, भेटू पुन्हा आम्ही नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, असंच हसत राहा. बाय.